नवीन गाव जागा आपल्याला कितीही चांगल्या वाटत असल्या तरी कधीकधी अशा जागेत काय दडून बसले असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहिलेलेच बरे असते. नाहीतर असे काही अचानक अनुभव वाट्याला येतात जे आपल्याला कायमची शिकवण देऊन जातात. असाच हा एक भयानक अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आजच्या कथेचे नाव आहे मोहिनी एक भुताचा लपंडाव. कथा जुनी आहे. नगरमधल्या पारनेर तालुक्यातील एका गावात घडलेली. गावातील वयस्कर लोकांकडून ऐकलेली आहे. आजच्या जमान्यात अगदीच अशा भयकथा ऐकायला मिळतात. त्यापेक्षा जुन्या काळी कितीतरी भीतीदायक घटनांना जुन्या लोकांना समोर जावे लागायचे. कधी त्यांच्याशी बोलून बघितलं तर अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. आणि मला जुन्या म्हाताऱ्यांकडून भुताच्या गोष्टी ऐकायला भलत्याच आवडतात. त्यातील ही एक कथा 25 ते 30 वर्षापूर्वीची असेल. मिलिंद हा त्या काळी अगदी विशीतला तरुण होता. अतिशय निर्भड गडी आणि तितकाच सौम्य मनाचा. रोज तालमीत जाऊन जोर बैठका मारणे, कुस्त्या खेळणे हा त्याचा छंद. गडी जितका रंगेल तितकाच रंगेल म्हणूनच आसपासच्या गावातील एकही तमाशा सोडत नसे. प्रत्येक तमाशाला याची हजेरी ठरलेली. त्या काळी वाहतुकीची साधने अतिशय मर्यादित असल्याकारणाने बहुतेकदा पायी कोसो दूर अंतर कापून लोक तमाशाला जात. बहुतेकदा लवकर पोचायचं म्हणून गटागटाने मुख्य रस्त्याने न जाता जंगलाचा रस्ता, पायवाट, माळरानावरूनच गप्पा-टप्पा मारत मार्गक्रमण केलं जाई. शेजाऱ्यांच्या गावात एक नावाजलेला तमाशा आला होता. मिलिंद नेमका त्याच दिवशी काही कामानिमित्त तालुक्याच्या गावी गेलेला होता. मला घेतल्या बिगर तमाशाला जाऊ नका रे गड्यांनो, असं मित्रांना सांगून तालुक्याच्या ठिकाणी मिलिंद गेला. पण संध्याकाळचे 7 वाजत आले तरी मिलिंद काही मागमूस दिसेना. मित्र तमाशा हुकू नये म्हणून चालते झाले. मिलिंद लगबगीने तालुक्याचं काम उरकून घरी परतला. मित्र सगळे निघून गेल्याचा त्याला भलताच राग आला. त्या रागातच गपागप भाकरी भाजी खाऊन मिलिंद निघाला. त्याला जागेवरच अंधार पडला होता. लवकर पोचायचं म्हणून तो मालरानावरच्या कच्च्या पायवाटेने चालू लागला. गडी तसा खूपच निर्भड असल्याने भीती त्याच्या गावीही नव्हती. आकाशात अर्धचंद्रकोर आपलं अस्तित्व दाखवत होते. तेवढ्यातच काय तो उजेड. घाई गडबडीत कंदील पण घ्यायचं विसरला. माळरानावरून वाऱ्याचा सुळसुळाट करणारा आवाज आणि त्या वाऱ्यासोबत मिलिंदचे फडफड करत उडणारे कपडे याची त्याला भारीच मजा वाटायची. त्यात रात्रीचा गार वारा आणि मध्येच कुठलासा पक्षी किंवा प्राणी यांनी दिलेली शांत साथ शांततेचा भंग करणारी होती. मिलिंद झपझप पावले टाकत अंतर कापू लागला. नाही म्हणता त्याला अजून 1 तास अंतर कापायचे होते. लांबूनच त्याला माळरानावर डोंगर टापरीला लागून असलेली अमराई दिसली. पायवाट अगदी तिथूनच जात होती. झाडाचा वाढलेला अस्तव्यस्त विस्तार आणि त्यामुळे त्याखाली दाटलेला काळोख भयानक दिसत होता. मिलिंद त्या अमराईविषयी अनेक कुप्रसिद्ध गोष्टी ऐकल्या होत्या. पण आपल्याला काय करायचं? आपल्याला लवकर पोचायचं
असा विचार करून तो चालू लागला. पानाची सळसळ चालूच होती. तेवढ्यात त्याचे कान टवकारले गेले. चालण्याची गती मंद झाली. कान देऊन तो नेमका कसला आवाज आहे याचा अंदाज बांधू लागला. अरेच्चा, हा तर पैंजणचा आवाज. एवढ्या रात्री आणि तो देखील अशा जंगलात. मिलिंद मनाशीच बोलू लागला. नाही रे, शक्य नाही. कदाचित माझे कान वाजत असतील. त्याला या तमाशाच्या वेडानं मला वेडावून टाकलंय. जंगलात माळरानावर सुद्धा पैंजणाचे आवाज ऐकू यायला लागले. असं म्हणत तो परत मार्गस्थ झाला. पैंजणाचा आवाज आता थोडा वाढत चालला होता. मिलिंदच्या पायवाटेच्या समांतर झाडीतून मिलिंदबरोबरच पैंजण घालून कोणीतरी चालते हे त्याच्या लक्षात आलं. आता त्याची उत्सुकता शिंगेला पोचली आणि पैंजणवाली कोण हे पाहायचं त्याने ठरवलं. तो थांबला तसा पैंजणाचा आवाज देखील थांबला. तो चालू लागला तसा पैंजणचा आवाज होऊ लागला. आता त्याने त्या झाडीत जाऊन शोधायचा निर्णय घेतलाचही. त्याला घुंगराचा नाद होताच. आता पैंजणवाली कोण हे पाहिल्याशिवाय मिलिंद काही स्वस्थ बसणार नव्हता. तो पैंजणाच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तशी पैंजण त्यापासून लांब जाऊ लागली. तो परत त्याच्या मागे कधी एखाद्या झाडामागून आवाज येईल. मिलिंदने तिथे जाऊन पाहिलं की परत दुसऱ्या झाडामागून आवाज येईल. मिलिंदला देखील हा लपाछपीचा खेळ आवडू लागला. मिलिंद बेभान होऊन खेळात सामील झाला. आता मिलिंदला एका झाडाआड युवती असल्यासारखा भास झाला. मिलिंद मनोमन खुश झाला. आता रात्रीचा तमाशा इथेच असं मनात म्हणत त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला. जाऊन पाहतो तर तिथे कोणीच नाही. परत दुसऱ्या झाडामागे युवतीचं किंचितसं दर्शन झालं. परत लपाछपीचा खेळ सुरू झाला. ती युवती पुसटसं दर्शन देत पैंजणाचा आवाज करत या झाडामागून त्या झाडामागे आणि मिलिंद तिच्या मागे. मध्यरात्र होत आली होती. मिलिंदला आता तिला कोणत्याही परिस्थितीत पाहायचं होतं. तो तिच्या मागे पळून थकला होता म्हणून एका ठिकाणी दगडावर शांत बसला आणि ती कुठे दिसते का याचा भिरभिरत्या नजरेने शोध घेऊ लागला. तसा एक बाजूने पैंजणचा आवाज त्याच्याच दिशेने येऊ लागला. त्याने नजर तिकडे वळवली तशी एक युवतीची आकृती त्याच्याच दिशेने असलेली त्याला दिसली. त्याच्यात आणि तिच्यात खूप कमी अंतर उरलं. मिलिंद तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला नीटसं दिसेना. तशी ती युवती बोलली, "ये पकड मला." मिलिंद परत तिच्या दिशेने सरसावरला. तो अतिशय वेगाने तिच्या दिशेने धावायचा पण दोघात जेवढं अंतर आहे तितकंच अंतर राहायचं. मिलिंद आता थोडा वैतागला होता म्हणून आता शांत बसून घेण्याचं ठरवलं. तसा पैंजणचा आवाज त्याच्या जवळ येऊ लागला आणि एकदम त्याच्या जवळ येऊन थांबला. मिलिंदने हळूच तिच्याकडे पाहिलं. अतिशय नखशिकांत सौंदर्यवान युवती त्याच्या पुढ्यात उभी होती. मिलिंद तिच्या सौंदर्याने पुरता घायाळ झाला. तिच्या सौंदर्यापुढे त्याच्या तोंडातून चकार शब्दही उमटेना. अलगद तिचं सौंदर्य तो डोळ्यांनीच पिऊ लागला. त्याच्या मनात किंचितही शंका येत नव्हती की इतकी सुंदर युवती या भयान जंगलात मध्यरात्री काय करत असेल. विश्वामित्रासारख्या तपस्वीने सौंदर्यापुढे हार मानली तर हा साधारण मनुष्य मिलिंद काय चीज. पुढे जे घडलं ते विपरीतच. मिलिंद अलगद तिच्या बाहुपाशात सामावून गेला. वासनेने तिचं काम केलं होतं. मिलिंदला जगाचा विसर पडला. तो पूर्ण तिच्या सौंदर्यात न्याहाळून निघाला. सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाटाने मिलिंदला जाग आली. त्याचं पूर्ण अंग दुखत होतं.
डोकं जड पडलं होतं. हातापायावर, पाठीवर नखाने ओरबडल्याच्या किंचित जखमा जाणवत होत्या. रात्री घडलेला त्याला स्वप्नवतच वाटत होतं. कुठे गेली असेल ती युवती असा विचार करत मिलिंद घराकडे चालू लागला. मिलिंदच्या मनात सारखा रात्रीच्या घटनेचा विचार येत होता. दिवसभर त्याच्या डोक्यात रात्रीच्या विचारांनी धुमाकूळ घातला होता. दिवसभर त्याच कशातच मन लागेना. घरात कोणाशीही बोलेना. अख्खा दिवस घरात झोपून काढला. संध्याकाळ झाली तशी त्याला माळरानावर जायची ओढ लागली. कोणीतरी त्याला बोलवतंय, वाट पाहतंय असं त्याला वाटू लागलं. आपसकूनच त्याची पावले माळरानाच्या दिशेने चालू लागली. मध्यरात्रीपर्यंत परत लपाछपीचा खेळ चालला आणि वासनेने पुन्हा एकदा त्याला कवेत घेतले. सकाळी पुन्हा नखाने ओरबडल्याच्या खुणा मिलिंदला रात्रीच फारसं आठवत नसे. त्याला स्वप्न पाहिल्यासारखंच भास होई. मिलिंद दिवसभर विचारांमध्ये गुंतलेला राहू लागला. रोज रात्री माळरानावर जाणे हा त्याचा नित्यक्रम बनला. गेले 5-6 दिवस मिलिंद न चुकता माळरानावर जात होता. तो जात होता म्हणण्यापेक्षा कोणीतरी शक्ती त्याला तिकडे खेचत होती. मिलिंदचं शरीर असंख्य जखमांनी भरून लागलं. घरच्यांनी, मित्रांनी मिलिंदला रोखण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ ठरले. मिलिंदचं वागणंही विक्षिप्त होऊ लागलं. मिलिंद झपाटल्यागत फक्त माळरानाच्या गोष्टी करायचा. त्यांच्या घरच्यांना त्यांची चिंता होऊ लागली. मिलिंदच्या अंगावरचे वजन वाढू लागले. अतिशय पहिलवान गडी पण कृश होऊ लागला. वागण्यात विक्षिप्तपणा वाढू लागला. घरच्यांच्या लक्षात आलं, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. त्या काळी जवळच्या गावात देवीची भक्तिभावाने पूजा करणारे गृहस्थ राहत असत. कित्येक लोकांची त्यांनी दुष्ट प्रकारापासून सुटका केली होती. त्या गृहस्थांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी मिलिंदकडे दूरदृष्टिक्षेप टाकला. तशी संपूर्ण घटना त्यांना कळाली. मिलिंदला आज कुठल्याही परिस्थितीत माळरानावर जाऊ देऊ नका. आज अमावास्या आहे, घात होईल अशी स्पष्ट सूचना मिलिंदच्या घरच्यांना देण्यात आली. संध्याकाळ होत आली तसा मिलिंद बडबडू लागला. घरच्यांनी त्याला जाड रस्सीने बांधून टाकला. गृहस्थांनी देवाची पूजा, नामस्मरण सुरू केले. मिलिंदला दुसऱ्या खोलीत बंद करण्यात आलं. त्याने पळून जाऊ नये म्हणून खोलीला बाहेरून कडी लावण्यात आली आणि सर्वजण देवघरात त्या गृहस्थाशेजारी बसून आता काय होईल, काय करायचं यावर विचार विनिमय सुरू केला. गृहस्थांनी सांगितलं, आता सर्व देवाच्या हातात. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊया. तो नक्कीच आपल्याला मदत करेल. तिच्या तावडीतून तो या मुलाला नक्कीच सोडवेल. फक्त तुम्ही मनोभावाने देवाची पूजा करा, त्याला शरण जा. इकडे मिलिंद जीवाच्या आकांताने सुटण्यासाठी धडपडत होता. मला जाऊ द्या, ती माझी वाट पाहत आहे, सोडा मला, जीवाच्या आकांताने ओरडत होता. हळूहळू त्याचा आवाज कमी कमी होत गेला आणि शांत झाला. तेवढ्यात बाहेरच पोरगं लगबगीने घरात पळत आलं आणि सांगू लागलं, मिलिंद सुटला, माळरानाच्या दिशेने गेलाय. गृहस्थांनी काही निवडक लोकांना सोबत घेतले व माळरानाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. आज कुठल्याही परिस्थितीत मिलिंदला वाचवणे जरुरीचे होते. आज ती आत्मा मिलिंदचा जीव घेऊ शकणार होती याची त्या गृहस्थांना कल्पना आली. सर्वजण काही थेंबे घेऊन तर काही जण कंदील घेऊन माळरानाच्या दिशेने निघाले. इकडे मिलिंद माळरानावर अमराईत पोचला आणि त्या युवतीला शोधू लागला. पैंजणाच्या आवाजासोबत ती युवती त्याच्या समोर दाखल झाली. आज ती त्याला जरा वेगळीच भासत होती. त्याच्याकडे अतिशय रागाने पाहत होती. हळूहळू तिचं लोभसवान रूप पालटू लागलं आणि मिलिंदसमोर अतिशय किळसवाण्या रूपात ती उभी राहिली. गूळ नसलेले डोळे, पांढरा फटक चेहरा, पांढरे अस्तव्यस्त केस,
रताळ्यासारखे दात. तिचं अशा पद्धतीचं रूप पाहून मिलिंदला भोवळ येऊन तो तिथेच पडला. मागोमाग लगेच त्या गृहस्थासोबत लोक माळरानावरून आमराईत दाखल झाले. मिलिंदचा शोध सुरू झाला. मिलिंद मूर्छित अवस्थेत एका ठिकाणी सापडला. आमराईत एक दोनदा मोठ्याने खिचखिच हसण्यासारखे आवाज झाले. काही झाडाच्या फांद्या हलल्यासारखे सळसळ आवाज झाले. जणू कोणीतरी मुद्दामहून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही इथून जा असा सांगण्याचा प्रयत्न करतो. किंकाळीसारखे आवाज ऐकल्याचेही काही जण सांगतात. लोकांनी मिलिंदला घेऊन घरी येऊ लागले. तसं त्याच्यासोबत कोणीतरी अंतर राखून जंगलाच्या दिशेने त्याच्यासोबत मार्गक्रमण करत असल्याचा भास काहींना झाला. मिलिंदला घरी आणण्यात आलं. भीतीने त्याची दातखिळ बसली होती. कधीही न घाबरणारा गडी आज थरथर कापत होता. गृहस्थांनी देवाची आराधना केली. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत बसले आणि दरवाजाकडे रोख करून रागाने बोलू लागले. इथपर्यंत आलीस, थांब, तुला दाखवतोच असं म्हणत काहीतरी बडबडत उंबऱ्याच्या दिशेने जाऊन तिथे कसली तरी खूण केली. मग बाहेर जाऊन मोठ्याने काहीतरी पठण केले. बाहेर कसला तरी चिरचिर आवाज झाल्याचा लोकांनी ऐकला. गृहस्थ घरात आले व घरच्या लोकांना सांगितलं, मी तिचा बंदोबस्त केलाय. आता मिलिंदला तिच्यापासून काही एक धोका नाही. फक्त त्याला दररोज देवाची आराधना आणि नामस्मरण करण्यास सांगा आणि एकट्याला असं कुठे रात्री पाठवत जाऊ नका. रात्रीच्या वेळेत पिशाच घात करतात. मिलिंद तापाने फणफणत होता आणि भीतीने थरथर गारठला होता. 2-3 दिवसात हळूहळू तो पूर्वपदावर आला. परत कधी एकट्याने असं रात्रीचा वेळ फिरण्याचा धाडस दाखवलं नाही. गांभीर्याने ओळखून मार्गक्रमण करा. मित्रांनो, मोहिनी भूताचा एक प्रकार हे भूत बायकांचं किंवा मुलींचं असतं. त्यांचा प्रेमभंग झाला आहे आणि त्यांनी आत्महत्या केली आहे. काही स्त्रिया ज्यांची शरीर संबंधाची तीव्र इच्छा असून ती अर्धवट राहते, अशा स्त्रियाही मोहिनी होतात. हे भूत नेहमी सूड घेण्याच्या फिराकमध्ये असते. या जेथे मरतात त्याच जागेवर भटकतात. असं म्हणतात की मोहिनी हे भूत पुरुषांना काही कामुक उपाय करून आकर्षित करतात आणि स्वतःचीही संभोगाची इच्छा पूर्ण करून घेतात. काही भागात असं मानतात की मोहिनी पुरुषांचा ताबा घेते आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत त्याचा वापर करते. या शरीर संबंधाच्या बदल्यात काही सांसारिक वस्तू देतात. मोहिनीने एकदा का माणसाचा ताबा घेतला की ती निघता निघत नाही. काही मांत्रिकी उपाय करून तिला घालवावे लागते. मोहिनीचं प्रमाण उत्तर भारतात जास्त आहे. असं म्हणतात की काही अतृप्त आत्मा जिवंतपणी राहिलेल्या इच्छा मेल्यानंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मिलिंदच्या बाबतीतही असंच काहीसं झालं असावं. त्या पिशाच्याने लोभसवान रूप घेऊन मिलिंदला जाळ्यात ओढलं होतं. अशा पिशाच्यांना देखील विशिष्ट काहीतरी नाव आहे. मोहिनी किंवा असंच काहीतरी नावाने ओळखलं जातं. माहीत असल्यास कमेंटमध्ये सुचवणे. मित्रांनो, सांगणं एकच, रात्रीच्या वेळी खराब जागेत जिथे सारखे ॲक्सिडेंट होतात, जिथे भूतांचे घर आहे असे बोलतात किंवा भूताचे वावर आहे असे बोलतात, अशा ठिकाणी फिरणं शक्यतो टाळा आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मार्गक्रमण करा. मित्रांनो, मोहिनी एक भूताचा लपंडाव ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा.